हॅलो फ्रेंड्स, गाईज आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अध्यात्माचा अवलंब करणं गरजेचं आहे. पण मुळात अध्यात्म म्हणजे काय? गेले बरेच दिवस बरेच महिने आपण या यूट्यूब चॅनलवर अध्यात्माशी संबंधित व्हिडिओ बनवत आहोत. या व्हिडिओच्या माध्यमातून आत्तापर्यंत आपण अध्यात्माबद्दलच्या अनेक संकल्पना समजून घेतलेल्या आहेत. पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अध्यात्माची एक अशी बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्याच्यामुळे आपला अध्यात्माकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. किंवा असं म्हणूयात की या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या आध्यात्मिक विचारांना आज एक नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा हा विषय समजून घेऊयात की अध्यात्म मुळात काय आहे. ते माणसाला नक्की कुठल्या प्रश्नाच्या उत्तराची जास्त आवश्यकता आहे. म्हणजे मी कोण आहे, माझ्या अंतरंगामध्ये वसत असलेला सूक्ष्म घटक म्हणजे नेमकं काय आहे, माझं खरं स्वरूप काय आहे, या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याची गरज आपल्याला जास्त आहे की माझं आयुष्य दुःखमुक्त कसं होईल याचं उत्तर मिळवण्याची जास्त आवश्यकता आहे. या विश्वाची निर्मिती कोणी केली, या विश्वाचा खरंच कोणी निर्माता आहे का, तो निर्माता आणि माझ्या अंतरंगातला सूक्ष्म घटक दोन्ही एकच आहेत की वेगवेगळे आहेत, या प्रश्नांची उत्तरं मिळवणं जास्त गरजेचं आहे की माझं आयुष्य आनंदमयी कसं होईल या प्रश्नाचं उत्तर मिळवणं जास्त गरजेचं आहे. कारण यानुसारच आपण अध्यात्माकडे काय दृष्टिकोनाने पाहतो तो दृष्टिकोन न ठरवण्यात येतो. त्यामुळे आज आपण सगळ्यात पहिल्यांदा अध्यात्माकडे एका अशा दृष्टिकोनातून पाहणार आहोत ज्या दृष्टिकोनातून आजपर्यंत आपण अध्यात्माच्याकडे कधीच नाही पाहिलेलं. सो सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. अध्यात्मामध्ये या सूक्ष्म घटकाबद्दल म्हणजे या आत्म्याबद्दल विश्लेषण करताना, त्याचं वर्णन करताना, त्या आत्म्याबद्दल अधिक माहिती सांगताना असं सांगण्यात येतं की हा आत्मा निर्गुण निराकार आहे. गाईज, निर्गुण निराकार याच्यावरून जर का अंदाज लावायचा असेल तर असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही की आत्मा ही गोष्ट नॉन मटेरियलिस्टिक आहे. नॉन मटेरियलिस्टिकचा अर्थ काय, तर एक अशी गोष्ट ज्याची निर्मिती होण्यासाठी कुठल्याही मटेरियलची आवश्यकता लागलेली नाही. बरोबर. उदाहरणार्थात एखादी वस्तू बनवताना आपण कुठलं तरी मटेरियल घेऊन ती वस्तू बनवत असतो. पण जेव्हा एखादी गोष्ट बनवताना कुठल्याही मटेरियलची गरज भासत नाही किंवा या भूतलावर किंवा या पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या कुठल्याही मटेरियलच्या मार्फत ती वस्तू बनवता येत नाही, तेव्हा त्या वस्तूला नॉन मटेरियलिस्टिक वस्तू असं म्हणलं जातं आणि त्याच्यामुळेच ती गोष्ट निराकार देखील आहे असं म्हणण्यात येतं. आता नॉन मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये काय काय येतात, तर नॉन मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये येतात आपले विचार, आपल्या भावना, आपल्या संकल्पना, आपली बुद्धी, आपलं ज्ञान, आपली श्रद्धा, या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी नॉन मटेरियलिस्टिक गोष्टींचं उदाहरण आहे. म्हणजेच अध्यात्म असं सांगतं की हा जो आत्मा आहे हा आत्मा नॉन मटेरियलिस्टिक आहे. म्हणजे यावरून असं लक्षामध्ये येतं की नॉन मटेरियलिस्टिक गोष्ट म्हणजे एक अशी गोष्ट ज्या गोष्टीला तयार करण्यासाठी कुठल्याही मटेरियलची आवश्यकता नसते. या दृष्टीने जर का विचार केला तर एक गोष्ट लक्षामध्ये येते ती ही की कुठलीही नॉन मटेरियलिस्टिक गोष्ट मटेरियलिस्टिक गोष्टीच्या आधाराशिवाय राहू शकत नाही. उदाहरणार्थात एक उदाहरण घेऊन अत्यंत सोपं करून आता आपण हा विषय समजून घेऊयात. म्हणजे समजा मला कोणाला तरी संदेश पाठवायचा आहे. आता संदेश ही गोष्ट नॉन मटेरियलिस्टिक आहे. आता तो संदेश मला जर कोणाला पाठवायचा असेल तर मला तो कशावर तरी लिहावा लागणार आहे, कुठल्या तरी मटेरियलिस्टिक गोष्टीवर मला तो उतरवावा लागणार आहे. माझ्या मनात असलेला संदेश जो मला कोणापर्यंत तरी पाठवायचा आहे तो मला कुठल्या तरी कागदावर उतरवणं गरजेचं आहे. जेव्हा मी तो कुठल्या तरी मटेरियलिस्टिक गोष्टीवर उतरवतो आणि ती मटेरियलिस्टिक गोष्ट जेव्हा मी त्या अपेक्षित व्यक्तीपर्यंत पोचवतो तेव्हा त्याच्याबरोबर माझा नॉन मटेरियलिस्टिक संदेश पण जातो. म्हणजे मला माझी नॉन मटेरियलिस्टिक गोष्ट जर का कुठे पाठवायची असेल तर त्याच्यासाठी कुठल्या तरी मटेरियलिस्टिक गोष्टीचा आधार घेणं गरजेचं असतं. कुठल्याही मटेरियलिस्टिक गोष्टीच्या आधाराशिवाय नॉन मटेरियलिस्टिक गोष्ट ट्रॅव्हल करू शकत नाही किंवा अस्तित्वात देखील असू शकत नाही.
मटेरियलिस्टिक गोष्ट, मानवी शरीर हे मटेरियलिस्टिक आहे. या मानवी शरीरामध्ये असलेल्या मनामध्ये अनेक गोष्टी येतात, त्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या नॉन मटेरियलिस्टिक आहेत. जर हे मटेरियलिस्टिक शरीरच नसतं तर त्याच्यामध्ये या नॉन मटेरियलिस्टिक गोष्टी निर्माण झाल्या असत्या का? नाही. सो सांगायचा मुद्दा हा की जोपर्यंत मटेरियलिस्टिक गोष्ट अस्तित्वात आहे तोपर्यंत नॉन मटेरियलिस्टिक गोष्टीचं सुद्धा अस्तित्व आहे. मटेरियलिस्टिक गोष्ट ज्या वेळेला नाश पावते त्यावेळेला नॉन मटेरियलिस्टिक गोष्टीचा सुद्धा नाश होणार. म्हणजे जसं मी आता सांगितलं की मला कोणाला तरी एक संदेश पाठवायचा आहे, तो संदेश मी एका कागदावर लिहिला आणि तो कागद त्या व्यक्तीकडे जर का मी पाठवून दिला असेल तर तो कागद त्या व्यक्तीपर्यंत पोहोचल्यानंतर त्या व्यक्तीने माझा संदेश वाचला आणि तो कागद जर का फाडून टाकला, तो कागद जर का जाळून टाकला, त्या कागदाचा जर त्याने नाश केला तर त्याच्याबरोबर तो संदेश देखील नाश पावतोय. असं नाही होऊ शकत की त्याने कागदाचा नाश केला पण तो संदेश अजूनही अस्तित्वामध्ये आहे बरं का, असं होऊ शकतं? नाही होऊ शकत. म्हणजे नॉन मटेरियलिस्टिक गोष्टीचा जो मटेरियलिस्टिक आधार आहे तो आधार संपवला असता नॉन मटेरियलिस्टिक गोष्ट सुद्धा संपुष्टात येते. अजून एक उदाहरण पाहूयात. समजा मी एक मोबाईलमधली ॲप्स डेव्हलप करणारा कोणीतरी डेव्हलपर आहे आणि मी एक मोबाईल ॲप डेव्हलप केलेलं आहे. जे ॲप मी आत्ताच नुकतंच डेव्हलप केलेलं आहे आणि ते ॲप मी माझ्या मोबाईलमध्ये ठेवलेलं आहे. सो ॲप ही नॉन मटेरियलिस्टिक गोष्ट झाली आणि ते मी ठेवलेलं आहे माझ्या मोबाईलमध्ये. सो मोबाईल ही मटेरियलिस्टिक गोष्ट आहे. आता मोबाईलशिवाय ॲप असू शकतं? मोबाईलशिवाय ॲप असू शकत नाही. ॲप जिथे कुठे असतं तिथे त्याला मोबाईलची गरज असते. मोबाईल जर नसेल तर ॲप देखील असू शकत नाही. बरोबर. म्हणजे उद्या जर का मी माझ्या मोबाईलचा नाश केला, माझा मोबाईल जर का काही कारणामुळे हरवला, पाण्यात पडला, बंद पडला किंवा माझा मोबाईल पूर्णपणे स्मॅश झाला, पूर्णपणे नाश पावला, तर त्याच्याबरोबर त्याच्या आत असलेलं ॲपसुद्धा नष्ट होतं. असं नाही होऊ शकत की मोबाईल नष्ट झाला पण आतलं ॲप अजूनही आहे बरं का. मी एक डेव्हलपर असल्यामुळे त्यामध्ये असलेलं ॲप अजून कुठल्या मोबाईलमध्ये सुद्धा नाही आहे, ते फक्त माझ्याच मोबाईलमध्ये आहे. त्यामुळे असं नाही की ते ॲप मला कुठला तरी वेगळा मोबाईल मी खरेदी केला आणि त्यात ते ॲप इन्स्टॉल केलं असं करता येईल असं नाही आहे. आत्ता आपण त्या ॲपबद्दल बोलतोय जे मी आत्ताच कुठे नुकतंच डेव्हलप केलेलं आहे. म्हणजे तो मोबाईल नष्ट झाला असता त्याच्याबरोबर ते ॲप देखील नष्ट होतं. काय सांगायचा प्रयत्न करतोय मी? तर मी हे सांगायचा प्रयत्न करतोय की आपला आत्मा जर का नॉन मटेरियलिस्टिक गोष्ट असेल आणि तो जर का या मटेरियलिस्टिक शरीराच्या अंतरंगामध्ये वसत असेल तर जेव्हा हे मटेरियलिस्टिक शरीर नाश पावतं, म्हणजे जेव्हा या शरीराचा मृत्यू होतो, तेव्हा कदाचित त्याच्याबरोबर त्या आत्म्याचा देखील नाश होत असायला हवा. असं नाही होऊ शकत की मोबाईल नष्ट झाल्यावर सुद्धा त्यातलं ॲप बाहेर आलं आणि कुठल्या तरी वेगळ्या मोबाईलमध्ये गेलं. असं होऊ शकतं? नाही होऊ शकत. मी कुठल्या तरी व्यक्तीला कागदावर संदेश लिहून पाठवलेला आहे आणि त्या व्यक्तीने तो कागद घेतला, संदेश वाचला आणि कागद फाडून टाकला. असं असताना त्यातला बरोबर तो संदेशच बाहेर आला आणि कुठल्या तरी वेगळ्या कागदावर जाऊन बसला. असं होऊ शकतं? नाही होऊ शकत. नॉन मटेरियलिस्टिक गोष्टींच्या बाबतीत सगळीकडे समान नियम लागू होतात. मग नॉन मटेरियलिस्टिक गोष्ट कुठली का असेना. आणि त्यामुळे आत्मा ही जर का नॉन मटेरियलिस्टिक गोष्ट असेल तर त्या आत्म्याचं सुद्धा अस्तित्व तोपर्यंतच असू शकतं जोपर्यंत ज्या शरीरामध्ये तो आहे. ज्या वेळेला त्या शरीराचा नाश होईल त्यावेळेला त्याच्याबरोबर कदाचित त्या आत्म्याचा सुद्धा नाश व्हायला हवा किंवा होत असावा. आपल्याकडे अध्यात्मामध्ये असं सांगितलं जातं की मनुष्याचा मृत्यू झाल्यानंतर म्हणजेच त्याच्या शरीराचा नाश पावल्यानंतर आत्मा बाहेर येतो आणि तो आत्मा नवीन शरीर धारण करतो. म्हणजे जसं मी आत्ता मगाशी सांगितलं की भगवद्गीतेमध्ये असं सांगितलेलं आहे की कपडे बदलल्यासारखा हा आत्मा शरीर बदलत असतो. ओके, पण मग हे कसं काय घडतं की मनुष्याचा मृत्यू झाल्यानंतर शरीराचा नाश होतो आणि त्यातून आत्मा बाहेर येऊन दुसऱ्या शरीरात जातो, म्हणजे कुठल्याही मटेरियलिस्टिक सोर्सशिवाय तो ट्रॅव्हल करतो. आत्मा ही जर एक नॉन मटेरियलिस्टिक गोष्ट असेल, आत्मा हा जर निर्गुण निराकार असेल म्हणजेच नॉन मटेरियलिस्टिक असेल, तर कुठल्याही मटेरियलिस्टिक सोर्सशिवाय तो ट्रॅव्हल कसा करतो? एका शरीरामधून निघाला आणि दुसऱ्या शरीरामध्ये त्याने एंटर केलं आणि त्याने तिकडे वेगळा जन्म घेतला. ओके, पण ते मधलं डिस्टन्स त्याने कव्हर केलं कसं? एका कागदावर लिहिलेला संदेश त्यातून बाहेर येतो आणि दुसऱ्या कागदावर जातो, हे कसं काय घडेल? हे घडणं शक्य आहे? हे पॉसिबल आहे?
तार्किकदृष्ट्या जर का विचार केला, अध्यात्मामध्ये सुद्धा आपण कुठलीही अंधश्रद्धा फॉलो करत नाही. याच्या आधी मी अंधश्रद्धेवर सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत आणि मी स्वतः हे सांगितलेलं आहे की अध्यात्मामध्ये जे काही शोधून काढलेलं आहे ते तार्किकदृष्ट्या शोधून काढण्यात आलेलं आहे. पण इथे तार्किकदृष्ट्या सुद्धा काही फॉल्ट्स सापडत आहेत. मग याचा अर्थ असा होतो का की शरीर नष्ट झाल्यानंतर त्याच्याबरोबरच आत्मा देखील नष्ट होतो, म्हणजे आत्म्याचा परत जन्म होत नाही? येते लक्षात? मग जर परत जन्म होत नाही तर याचा अर्थ जन्ममृत्यूची सायकलच नाही आहे. मग जर जन्ममृत्यूची सायकलच नाही आहे तर मग मोक्ष ही गोष्ट आली कुठून? कारण मोक्ष म्हणजे काय तर जन्ममृत्यूच्या सायकलपासून आपली सुटका होणे, जन्ममृत्यूच्या चक्रामधून आपली सुटका होणे म्हणजे मोक्ष. पण इथे तर ही गोष्ट लक्षामध्ये येते की शरीर नष्ट झाल्यानंतर आत्मासुद्धा नष्ट होतो. मग याचा अर्थ जन्ममृत्यूची सायकलच नाही आहे. मग एनलायटनमेंट म्हणजे काय? मग आत्मसाक्षात्कार म्हणजे काय? मग आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर माझ्या मनातली मृत्यूबद्दलची भीती कशी काय नष्ट होईल? कारण आत्मा हा अमर नाही आहे असा याचा अर्थ होतो. नाश या शरीराचा होतो, आत्म्याचा होत नाही असं अध्यात्म सांगतं. पण इथे तर असं दिसतं की नाही, शरीराचा नाश झाल्यावर आत्म्याचा सुद्धा नाश होतो किंवा होत असणार. जर का या दृष्टीने विचार केला, जर आत्मा ही नॉन मटेरियलिस्टिक गोष्ट असेल तर कुठलीही नॉन मटेरियलिस्टिक गोष्ट मटेरियलिस्टिक आधाराशिवाय नाही राहू शकत. ट्रॅव्हल पण नाही करू शकत. एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत एक नॉन मटेरियलिस्टिक गोष्ट हवेमध्ये ट्रॅव्हल करते किंवा विदाऊट एनी मटेरियल सोर्स ती ट्रॅव्हल करते असं नाही होऊ शकत. याचा अर्थ आत्मा हा अमर नाही, आत्म्याचा नाश होतो. याचा अर्थ जन्ममृत्यूच्या सायकलमध्ये सुद्धा तो अडकलेला नाही आहे. मग आत्मसाक्षात्कार या गोष्टीचा काय अर्थ राहिला? हां, एक मात्र नक्की की स्पिरिच्युअल प्रॅक्टिस केल्यामुळे सायकोलॉजिकल पॅटर्न मात्र इरेज होतात. कारण ही गोष्ट आपल्याला स्वानुभवाने समजते. आपण जेव्हा साधना करतो, उपासना करतो, मेडिटेशन करतो, अजून बऱ्याच गोष्टी करतो, तेव्हा त्याचा हा परिणाम होतो की आपल्या सायकोलॉजिकल पॅटर्न्स इरेज होतात. आपली मतं, आपल्या मान्यता, आपले संस्कार नष्ट होतात, चेंज होतात. आपल्या या आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलत जातो. हे सगळे परिणाम होतात. मग याचा अर्थ असा होतो का की अध्यात्माचा उद्देश हा आत्मसाक्षात्कार नसून केवळ आपलं आयुष्य आनंदमयी करणं एवढाच आहे? आपलं मन शांत करणं, आपलं आयुष्य आनंदमयी करणं, आपल्या आयुष्यामध्ये आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करणं किंवा स्वतःला इच्छामुक्त करणं, सगळ्या इच्छांपासून स्वतःची सुटका करून घेणं, हाच अध्यात्माचा उद्देश आहे? एनलायटनमेंट वगैरे अशा काही गोष्टी अस्तित्वातच नाही आहेत. आत्मा ही गोष्ट अमर आहे, आत्मा अमर आहे या एकाच गोष्टीवर जर का अध्यात्माचा सगळा डोलारा उभा असेल तर आत्मा अमर नाही आहे, त्याचासुद्धा नाश होतो हे कळल्यानंतर अध्यात्माची सगळी थिअरी कोलॅप्स होते. अध्यात्मामध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी चुकीच्या सिद्ध होतात. मग ते जन्ममृत्यूचं चक्र असो, आत्मसाक्षात्कार असो, मोक्ष असो, मुक्ती असो किंवा अध्यात्मातल्या अजून कुठल्या गोष्टी असो, जर या सगळ्या गोष्टी केवळ आणि केवळ आत्मा अमर आहे या एकाच गोष्टीवर जर का उभ्या असतील तर आत्मा अमर नाही आहे, त्याचा नाश होतो हे कळल्यानंतर या सगळ्या गोष्टी कोलॅप्स होतात. आता जेव्हा हे सगळे मुद्दे माझ्या मनामध्ये आले आणि मी यावर रिसर्च करायला सुरुवात केली की हे सगळी थेरी, हे जे काही सगळं माझ्या डोक्यात आलेलं आहे, मी काही इतका महान असा नाही आहे की माझ्या एकट्याच्याच डोक्यामध्ये हे आलं असेल. माझ्या आधी देखील कोणाच्या तरी डोक्यामध्ये हे आलेलं असणार. कुठेतरी कोणीतरी काहीतरी लिहून ठेवलेलं असेल याच्याबद्दल. हे जेव्हा माझ्या डोक्यामध्ये आलं आणि मी कोणीतरी काहीतरी लिहून ठेवलं आहे का हे जेव्हा शोधायला सुरुवात केली तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षामध्ये आली की आत्ता मी इथे जे काही बरळतोय, आत्ता मी इथे जे काही सांगतोय ते 2500 वर्षांपूर्वीच एका व्यक्तीने सगळं ऑलरेडी सांगून ठेवलेलं आहे. कुठे तर या सगळ्या गोष्टी सापडतात किंवा याच्यासारख्याच सिमिलर गोष्टी सापडतात. आत्म्याचं शाश्वत असणं मान्य न करणारी एक वेगळं तत्त्वज्ञान सापडतं. ते तत्त्वज्ञान म्हणजे गौतम बुद्ध यांनी सांगितलेलं त्यांचं तत्त्वज्ञान. आता पाहूयात की गौतम बुद्ध त्यांच्या फिलॉसॉफीमध्ये काय काय सांगतात ते. तर गौतम बुद्धांचं तत्त्वज्ञान सुरूच होतं दुःखमुक्तीपासून.
गौतम बुद्धांच्या फिलॉसॉफीचं, त्यांच्या तत्त्वज्ञानाचं मूळ हे दुःखमुक्ती आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की अध्यात्म माणसाने का करावं, तर दुःखापासून मुक्तता मिळवण्यासाठी, मुक्ती मिळवण्यासाठी अध्यात्माचा अवलंब आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये करणं गरजेचं आहे. जेव्हा मनुष्य आध्यात्मिक मार्गावर येतो आणि स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करायला सुरुवात करतो, म्हणजे साधना करतो, उपासना करतो, मेडिटेशन करतो, प्राणायाम करतो, नामस्मरण करतो, जेव्हा या सगळ्या गोष्टी तो करत असतो किंवा यापैकी काही गोष्टी तो करायला सुरुवात करतो, तेव्हा त्याचे सायकोलॉजिकल पॅटर्न्स इरेज व्हायला सुरुवात होते, त्याचे संस्कार नष्ट व्हायला सुरुवात होतात. आणि जेव्हा त्याचे संस्कार नष्ट होतात, सायकोलॉजिकल पॅटर्न इरेज होतात, तेव्हा त्याच्या या आयुष्यामध्ये असलेल्या इच्छा, अपेक्षा हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. त्याच्या या आयुष्यात असलेल्या इच्छा, अपेक्षा संपुष्टात यायला सुरुवात होते. आणि जेव्हा माणसाचे जास्तीत जास्त सायकोलॉजिकल पॅटर्न्स इरेज होतात, जास्तीत जास्त संस्कारांचा नाश होतो आणि माणूस पूर्ण इच्छामुक्त होतो, त्याच्या कुठल्याही इच्छा राहत नाही, तेव्हा त्याला बुद्धिझममध्ये म्हणजे गौतम बुद्ध यांनी निर्वाण हा शब्द वापरलेला आहे. कारण माणसाच्या कुठल्याही दुःखाला केवळ आणि केवळ त्याच्या इच्छा किंवा अपेक्षाच कारणीभूत असतात असं गौतम बुद्ध सांगतात. आणि त्यामुळे जेव्हा हे इच्छा किंवा अपेक्षा नष्ट होतात, तेव्हा माणसाला आनंदाचा अनुभव येतो, माणसाचं पूर्ण आयुष्यच आनंदमयी बनतं. आणि यालाच गौतम बुद्ध यांनी निर्वाण असं म्हणलेलं आहे. गौतम बुद्धांच्या फिलॉसॉफीनुसार अध्यात्माचा उद्देश हा केवळ आणि केवळ निर्वाण आहे, आत्मसाक्षात्कार नाही. आत्मसाक्षात्कार का नाही? कारण त्यांच्या फिलॉसॉफीमध्ये ते आत्मा ही गोष्ट मानतच नाहीत, की आत्मा आहे ही गोष्ट ते मान्य करतच नाहीत. किंवा त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही ज्याला मी असं म्हणताय, की मी कोण आहे हे जे आपण म्हणतो, तुम्ही ज्याला मी असं म्हणताय ती मी गोष्ट पंचस्कंधांच्या मार्फत निर्माण झालेली आहे. आता ही पंचस्कंध काय संकल्पना आहे? सो गौतम बुद्ध यांनी पंचस्कंध नावाची एक थिअरी मांडलेली आहे, ज्याच्या थ्रू मी हा कसा निर्माण झाला हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता गौतम बुद्ध यांनी सांगितलेल्या पंचस्कंधमध्ये 5 स्कंधांचा समावेश होतो. ही कुठली कुठली 5 स्कंध आहेत? तर रूपस्कंध, वेदनस्कंध, संज्ञास्कंध, संस्कारस्कंध आणि विज्ञानस्कंध. आता हे काय काय आहे, हे कुठले काही स्कंध वगैरे काय आहे, हे एकदा 1 बाय 1 समजून घेऊयात. या 5 स्कंधांनी मिळून मी हा तयार होतो असं गौतम बुद्ध सांगतात. बरोबर. आता सगळ्यात पहिल्यांदा येतं रूपस्कंध. रूपस्कंध म्हणजे काय? तर मी जेव्हा एखाद्या व्यक्तीचं नाव घेतो तेव्हा त्याच्याबरोबर काय काय गोष्टी येतात, त्या नावाबरोबर काय काय गोष्टी जोडलेल्या आहेत, तर त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा येतं ते म्हणजे रूप. एखाद्या व्यक्तीचं नाव घेतल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर त्या व्यक्तीचं रूप उभं राहतं, त्याला रूपस्कंद म्हणतात. नंबर 2ला येतं वेदनस्कंद. वेदनस्कंद म्हणजे आपण स्वतःबद्दल काय फील करतोय त्याला वेदनस्कंद असं म्हणतात. नंबर 3ला येतं ते म्हणजे संज्ञास्कंद, म्हणजे आपलं नाव. त्यानंतर येतं संस्कारस्कंद, म्हणजे आपली मतं, आपल्या मान्यता. आणि सगळ्यात शेवटी येतं विज्ञानस्कंद, म्हणजे आपल्यामध्ये वसत असलेली चेतना. या 5 स्कंधांनी मिळून तुमचा मी तयार होतो असं म्हणलं जातं. म्हणजे आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचा अनुभव घेतो तेव्हा त्या अनुभव घेताना या 5 गोष्टी आपल्यामध्ये कशा आहेत यावर अवलंबून असतं की आपल्याला त्याचा अनुभव कशा प्रकारे येईल ते. समजा आपण असं म्हणालो की राकेश आला. राकेश आला म्हणजे कोण आलं? तर सगळ्यात पहिल्यांदा रूपस्कंद. रूपस्कंद म्हणजे काय? तर एक 6 फूट उंच, दाढी असलेला, स्पेक्स लावलेला असा एक कोणीतरी माणूस आला. बरोबर. ओके, मग राकेश एवढाच आहे का? तर नाही. त्यानंतर येतं वेदनस्कंद. म्हणजे काय? तर राकेश हा एक आयुष्यामध्ये आनंदी असलेला माणूस आहे. त्यानंतर काय येतं? तर संज्ञास्कंद. जो येतोय त्याचं नाव काय? तर त्याचं नाव राकेश आहे. बरोबर. त्याचबरोबर नंबर 4ला येतं ते म्हणजे संस्कारस्कंद. आता हा जो मनुष्य येतोय त्या मनुष्याच्या मान्यता काय काय आहेत? तो अत्यंत रॅशनली विचार करणारा माणूस आहे. कुठल्याही बाबतीमध्ये सगळ्यांना एखादी गोष्ट पटो वा न पटो, मला ती गोष्ट पटते ना, मग मी ती मान्य करणार, मग मी ती फॉलो करणार, अशी विचारसरणी असलेला, अशी मान्यता असलेला असा हा माणूस आहे. हे झालं संस्कारस्कंद. आणि सगळ्यात शेवटी येतं विज्ञानस्कंद. म्हणजे काय? तर चेतना. तर त्याच्यामध्ये चेतना आहे का? तो स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतः चालत येतोय का? तर हो. सो थोडक्यात राकेश म्हणजे कोण? तर राकेश म्हणजे एक अशी व्यक्ती ज्याचं नाव राकेश आहे, त्याचं रूप असं असं आहे, त्याचं स्वतःबद्दलचं फिलिंग असं असं आहे, ज्याचे मान्यता अशा अशा आहेत आणि त्याच्यामधल्या चेतनेचं स्वरूप देखील असं असं आहे. सो अशा प्रकारे राकेश आला म्हणजे कोण आलं? तर एवढ्या गोष्टी एकत्र आल्या.
उद्या मी येतोय असं म्हणलो म्हणजे काय असतं, तर या 5 गोष्टी उद्या येत आहेत. उद्या मी तुमच्याकडे येतोय असं जर म्हणलो तर याचा अर्थ असा होतो की तुमच्याकडे या 5 गोष्टी येत आहेत. असं नाही ना होऊ शकत की मी फक्त माझं रूप घेऊन येतो बरं का, मी माझे संस्कार घरी ठेवून येतो, मी माझं नाव घरी ठेवून येतो, मी माझं फिलिंग माझ्या वेदना घरी ठेवून येतो, मी माझी चेतनागाना घरी ठेवून येतो, असं असतं का? नाही. मी आलो म्हणजे माझ्याबरोबर या 5ही गोष्टी आल्या, याला म्हणतात मी. या 5 गोष्टी मिळून डेव्हलप होतो मी. सो जेव्हा मी आलो, मी गेलो, मी हे करतोय, मी ते करतोय, मी हा अनुभव घेतोय असं आपण म्हणत असतो, तेव्हा तिथे मी म्हणजे या 5 गोष्टींचा समावेश असतो असं गौतम बुद्ध सांगतात. त्याचबरोबर त्यांचं हे देखील म्हणणं आहे की या 5ही गोष्टी नश्वर आहेत आणि त्यामुळे या 5ही गोष्टींनी मिळून तयार होणारा मी हा सुद्धा नश्वर आहे. ते या मीला आत्मा म्हणत नाहीत, आत्मा ही संकल्पना ते कुठेही मांडत नाहीत, पण ते हा जो मी मानतात किंवा ते हा जो स्व मानतात, तो जो मी आहे तो मी नाशवंत आहे, नश्वर आहे असं ते सांगतात. कारण हा मी ज्या 5 स्कंदांनी निर्माण होतो, ही 5ही स्कंद नश्वर आहेत, त्यांचा देखील नाश होतो. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा गौतम बुद्ध यांनी हीच गोष्ट सांगितली होती की एकतर आत्मा नावाची कुठलीही गोष्ट अस्तित्वात नाही आणि नंबर 2 जो मी आहे तो मी सुद्धा नाशवंत आहे. त्याचबरोबर गौतम बुद्ध असं देखील म्हणतात की आत्मा नाहीये म्हणजे काय, तर आत्मा या शब्दाचा अर्थ जर का नित्य म्हणजे कायमस्वरूपी शाश्वत असलेली एखादी गोष्ट असा असेल तर गौतम बुद्ध असं म्हणतात की या जगामध्ये कुठलीही गोष्ट नित्य नाही, प्रत्येक गोष्ट ही अनित्यच आहे. आणि जेव्हा हा मनुष्य आध्यात्मिक मार्गावर येतो आणि त्याला जेव्हा हे लक्षामध्ये येतं की जे आहे ते अनित्य आहे, कुठलीही गोष्ट शाश्वत नाही, कुठलीही गोष्ट ही नश्वर आहे, कायमस्वरूपी काहीही राहणार नाही आहे, हे जेव्हा त्याच्या लक्षामध्ये येतं तेव्हा त्या अवस्थेलाच निर्वाण म्हणजे दुःखमुक्तीची अवस्था असं म्हणण्यात आलेलं आहे. आणि जेव्हा हे संस्कार नष्ट होतात तेव्हाच बंधनमुक्त झालंय असं मानल्यामुळे या संस्कार नष्ट झाल्याच्या अवस्थेला म्हणजेच या निर्वाणच्या अवस्थेला मुक्ती, दुःखमुक्ती किंवा केवळ मुक्ती असं देखील म्हणण्यात आलेलं आहे. आता जेव्हा गौतम बुद्ध यांनी असं सांगितलं की या जगामध्ये कुठलीही नित्य म्हणजे कायमस्वरूपी राहणारी शाश्वत अशी वस्तू अस्तित्वात नाही, तेव्हा त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले. त्यांना 14 प्रश्न विचारण्यात आले, ज्या 14 प्रश्नांवर त्यांनी मौन पाळलंय, म्हणजे या 14 प्रश्नांची उत्तरं देणं त्यांनी अवॉइड केलेलं आहे. ते का अवॉइड केलेलं आहे ते आपण पाहूयात, पण त्याआधी पाहूयात की हे 14 प्रश्न काय काय आहेत. हे 14 प्रश्न आहेत, सगळेच्या सगळे माझे प्रश्न पाठ नाही आहेत, त्यामुळे हे प्रश्न मी वाचून दाखवतो. तर त्यांना सगळ्यात पहिल्यांदा विचारण्यात आलं की हे जग किंवा हे विश्व शाश्वत आहे का, म्हणजे हे जग किंवा हे विश्व कायमस्वरूपी राहणार आहे का. त्यानंतरचा प्रश्न होता जग अशाश्वत आहे का, म्हणजे हे जग हे विश्व कधीही टिकून राहणार नाही असं तरी आहे का. नंतर विचारलं होतं जग शाश्वतही आहे आणि अशाश्वतही आहे असं काही आहे का. त्यानंतर विचारलं जग ना शाश्वत आहे ना अशाश्वत आहे असं काही आहे का. त्यानंतर त्यांना जगाच्या विस्ताराबद्दल विचारलं. त्यांना विचारलं जग मर्यादित आहे का किंवा जग अमर्यादित आहे का. जग दोन्ही आहे का, मर्यादित पण आहे आणि अमर्यादित पण आहे असं आहे का, किंवा जग ना मर्यादित आहे ना अमर्यादित आहे असं आहे का. त्यानंतर त्यांना शरीर आणि आत्म्याच्या संबंधाबद्दल विचारलं. आत्मा आणि शरीर एकच आहेत का, आत्मा आणि शरीर वेगळे वेगळे आहेत का. बुद्ध किंवा तथागत मृत्यूनंतर अस्तित्वात राहतो का, म्हणजे कुठलाही मनुष्य हा मृत्यूनंतर अस्तित्वात राहतो का, किंवा तो मृत्यूनंतर अस्तित्वात राहत नाही का. त्याचबरोबर त्याला शेवटचे 2 प्रश्न विचारले होते. तथागत मृत्यूनंतर अस्तित्वात राहतो आणि राहत नाही दोन्ही आहे का, म्हणजे कुठलाही मनुष्य मृत्यूनंतर अस्तित्वात राहतो सुद्धा आणि राहत नाही सुद्धा असं आहे का, किंवा तथागत ना राहतो ना राहत नाही असं आहे का, म्हणजे तो राहतो असं पण नाही आणि राहत नाही असं पण नाही आहे असं काही आहे का. हे 14 प्रश्न जेव्हा गौतम बुद्ध यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी त्यावर कुठलंही उत्तर न देता केवळ आणि केवळ मौन पाळलेलं आहे. का मौन पाळलं त्यांनी, का त्यांनी यावर काही उत्तर दिलेलं नाही आहे, तर त्यावर गौतम बुद्ध असं म्हणतात की या प्रश्नांवर का उत्तर द्यायचं,
या प्रश्नांचा विचार का करतोय आपण? मनुष्यासाठी स्वतःचं आयुष्य आनंदमय करणं, दुःखमुक्त करणं हे महत्त्वाचं आहे की हे जग कोणी बनवलं आणि या जन्मानंतर मनुष्य राहतो का आणि या जन्माच्या आधी काय होतं, या प्रश्नांची उकल करणं जास्त महत्त्वाचं आहे. या प्रश्नांची उकल करून काय होणार आहे? मला जर उद्या कळलं की बाबा हे जग कोणी निर्माण केलेलं आहे, हे जर का मला कळलं तर त्याच्यामुळे माझं आयुष्य आनंदमयी होणार आहे? त्याच्यामुळे माझं आयुष्य दुःखमुक्त होणार आहे? जर होणार नाही आहे तर मग या असल्या प्रश्नांना उत्तरं का द्यायची, किंवा या असल्या प्रश्नांची उत्तरं शोधायला तरी का जावं माणसाने? त्यांचं म्हणणं फक्त हे आहे की हे जे आयुष्य आहे या आयुष्याचा विचार करा, हे आयुष्य आनंदमयी कसं होईल याचा विचार करा, आणि आयुष्य आनंदमयी तेव्हाच होईल जेव्हा ते दुःखमुक्त होईल, आणि दुःखमुक्त तेव्हाच होईल जेव्हा माणसाच्या सर्व इच्छा आणि अपेक्षा संपुष्टात येतील, जेव्हा तो आध्यात्मिक मार्गावर येईल, स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करेल. केवळ आणि केवळ तेव्हा त्याचं आयुष्य आनंदमयी होऊ शकतं. या प्रश्नांच्या मागे लागता आपलं आयुष्य आनंदमयी होणार नाही आहे. आपल्याला या प्रश्नांचं जरी उद्या उत्तर मिळालं तरीसुद्धा त्याचा फायदा म्हणजे आपलं आयुष्य आनंदमयी झालं, दुःखमुक्त झालं असं होणार आहे का? नाही होणार आहे. मग या प्रश्नांच्या मागे माणसाने का जावं? त्याचबरोबर त्यांचं म्हणणं हे सुद्धा होतं की हे सगळे प्रश्न काही मोक्षाशी संबंधित आहेत, आपल्या मुक्तीशी, निर्वाणाशी संबंधित आहेत? नाही. मग अशा प्रश्नांच्या मागे का लागावं माणसाने? या प्रश्नांच्यामुळे माणूस फक्त बौद्धिकदृष्ट्या बांधून पडतो असं गौतम बुद्ध सांगत असत. त्यांचं म्हणणं असं होतं की हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे फक्त बुद्धीला खाद्य मिळणं आहे, त्यातून साध्य काहीही होत नाही. आणि म्हणून या 14च्या 14 प्रश्नांवर गौतम बुद्ध मौन पाळतात, आणि या मौनालाच आर्य मौन म्हणजे नोबेल सायलेन्स असं म्हणण्यात आलेलं आहे. पण असं असूनसुद्धा, म्हणजे आत्म्याला नश्वर मानूनसुद्धा बुद्धिझममध्ये म्हणजे बौद्ध तत्त्वज्ञानामध्ये पुनर्जन्म ही संकल्पना मानलेली आहे. आपल्याला असं वाटतं की आत्माच वेगळं शरीर धारण करतो आणि मग पुनर्जन्म होतो, किंवा एका जन्मामागून दुसरा जन्म हा आत्म्यामुळे होतो. पण आत्मा ही तर नश्वर गोष्ट आहे. शरीराचा नाश झाला की आत्म्याचा देखील नाश होतो, किंवा आत्मा ही गोष्टच नाही आहे. आत्म्याला त्यांनी मानलेलंच नाही आहे. शरीराचा नाश झाला म्हणजे तो जो मी आहे तो सुद्धा नाश पावतो. मग एखाद्या व्यक्तीचा पुनर्जन्म कसा काय होतो? या पुनर्जन्माला बुद्धिझममध्ये मानलेला आहे. जर का तुम्हाला सुद्धा या विषयावर मी व्हिडिओ बनवावा की जर का आत्माच नाही आहे किंवा जो मी आहे तो सुद्धा नष्ट होतो, तर मग त्यांनी पुनर्जन्माची थिअरी कशी काय मांडली, हे जर का तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की हो आम्हाला यावर व्हिडिओ हवा आहे. मी त्यावर वेल रिसर्च करून त्यावर सुद्धा व्हिडिओ आणेन. थोडक्यात सांगायचं तर गौतम बुद्ध यांचा फंडा एकदम सिंपल होता. त्यांचं म्हणणं हे होतं की आपल्याला हे जे आयुष्य आहे हे आयुष्य दुःखमुक्त करायचं आहे, आनंदमयी करायचं आहे, दॅट्स इट. त्यामुळे या आयुष्याचा विचार करा. गौतम बुद्ध हे कायम उपाय ओरिएंटेड काम करत होते, सिद्धांत ओरिएंटेड नाही. आणि उपाय म्हणजे काय, तर हे आयुष्य सुंदर करण्याची जी गोष्ट आहे, जो मार्ग आहे तो मार्ग म्हणजे उपाय. आणि त्यामुळे गौतम बुद्धांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, त्यांच्या फिलॉसॉफीच्या दृष्टीने जर का विचार केला तर अध्यात्माचा उद्देश आत्मसाक्षात्कार वगैरे नाही, तर केवळ आणि केवळ निर्वाण म्हणजेच दुःखमुक्ती, आयुष्य आनंदमयी करणं. दॅट्स इट. सो गाईज, आज आपण अध्यात्माच्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत आहोत, आणि या वेगळ्या दृष्टिकोनामुळे कदाचित आपला या अध्यात्माबद्दलचा ॲप्रोचसुद्धा चेंज होऊ शकतो. मला हे माहिती आहे की आपण आत्ता अध्यात्माबद्दल जी काही मतं घेऊन बसलेलो आहोत, ज्या मान्यता घेऊन बसलेलो आहोत, त्या अनेक वर्षांपासून डेव्हलप झालेल्या आहेत. एका दिवसामध्ये डेव्हलप झालेले तुमचे समज नाही आहेत, आणि त्यामुळे माझ्या एका व्हिडिओमधून तुमचे समज सगळे क्लिअर व्हावे अशी मी सुद्धा अपेक्षा करत नाही आहे. जी गोष्ट डेव्हलप व्हायला इतकी वर्ष लागलेली आहेत ती गोष्ट अर्ध्या तासामध्ये तुम्ही सोडून द्यावी, तुमची चेंज व्हावी अशी अपेक्षा मी देखील करता कामा नये. आणि त्यामुळे सांगायचा मुद्दा हा की आज या व्हिडिओमध्ये आपल्याला विचार करायला एक वेगळी दिशा मिळालेली आहे. या वेगळ्या दिशेने आजपासून आपण विचार करायला सुरुवात करूयात. बघू आपल्याला पण यामध्ये आपल्या बाजूने काही मिळतंय का, बघू यामध्ये खरंच कोणाचं खरं आहे, आत्मसाक्षात्कार खरं आहे की निर्वाण खरं आहे, अध्यात्माचा खरा उद्देश फक्त निर्वाण आहे की आत्मसाक्षात्कार पण आहे, खरंच आत्मा नावाची गोष्ट आहे का, आत्मा नावाची गोष्ट असेल तर ती खरंच अमर आहे का, की ती अमर नाही, ती सुद्धा नश्वर आहे. कारण जर आत्मा ही गोष्ट नश्वर असेल तर त्यामुळे अनेक गोष्टी चेंज होत आहेत,
अनेक गोष्टी चेंज होतात. आजपर्यंत आपण ज्या काही गोष्टी मानत होतो, समजत होतो, ज्या आपल्या मान्यता होत्या, त्या सगळ्या बदलण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आपल्याला एक नवीन दृष्टिकोन मिळतोय. सो याच्याकडे आपण एक ओपन माइंड ठेवून पाहणं गरजेचं आहे. मला आशा आहे की या व्हिडिओमध्ये आत्ता आपण जे काही शिकलो त्या सगळ्यावर तुम्ही नीट विचार करा. लगेच ऐकलं हे काय असं नाही आहे, आमच्याकडे सांगितलेलं आहे ना आत्मसाक्षात्कार असतो मग आत्मसाक्षात्कार असतो, असं करू नका. ओपन माइंड ठेवून या सगळ्या गोष्टींचा विचार करा, याच्याकडे नीट पहा, नीट याचा अजून जास्त अभ्यास करा, अजून जास्त याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला योग्य दिशा नक्की मिळेल. फायनल उत्तर काय आहे हे शोधण्यासाठीच आपण सगळेजण काम करत आहोत. सो आपल्यापैकी कोणाच्याही कामाला यश मिळालं तरी त्याचा फायदा आपल्या सगळ्यांना होणार आहे. त्यामुळे या विषयामध्ये ओपन माइंड ठेवून विचार करा. सो हा होता आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या जर काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये विचारा. तुमच्या शंकांना उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर तुम्हालासुद्धा जर का तुमचं आयुष्य आनंदमयी करायचं असेल, दुःखमुक्त करायचं असेल, तुम्हालासुद्धा मेडिटेशन करायचं असेल आणि योग्य पद्धतीने मेडिटेशन कसं करायचं हे तुम्ही शिकू इच्छित असाल तर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे ऑनलाईन, जिथे मी स्वतः ऑनलाईन लाईव्ह येऊन तुम्हाला मेडिटेशन कसं करायचं हे शिकवत असतो. 7 दिवसाचा कोर्स आहे. रोज 1 तास, अर्धा तास थिअरी आणि अर्धा तास प्रॅक्टिकल. म्हणजे त्या उर्वरित अर्ध्या तासामध्ये आम्ही तुमच्याकडून मेडिटेशन करवून घेतो. जर तुम्हाला या कोर्सची माहिती हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे. त्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला तिथे आपल्या कोर्सची, आपल्या अकॅडमीची आणि माझी सर्व माहिती तिथे वाचायला मिळेल. ती माहिती वाचा. कोर्स करू इच्छित असाल तर कोर्सला ॲडमिशन घ्या. कोर्समध्ये आपली भेट होईलच. सो आपलं तर आयुष्य ऑलरेडी सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अध्यात्माचा अवलंब करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करत राहा. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ.